एफडीए आता चायनीजकडे मोर्चा वळवण्याची शक्यता, तर आता चायनीज फूडकडे थोडं लक्ष द्यायचंय। तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यानं पुढील कारवाई चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांकडे असल्याची चर्चा। नंदुरबारमध्ये 56 मुलांवर लैंगिक अत्याचार, आरोपीकडे 649 व्हिडिओज आणि 1000हून अधिक फोटो असल्याची पोलिसांची माहिती। आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचाही आरोप। नवी मुंबईच्या कोपरखैरणे स्थानकावर एका व्यक्तीकडून महिलांचा विनयभंग, संबंधित व्यक्तीकडून महिलांच्या मागे मागे फिरत घाबरवण्याचा प्रयत्न, रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांनी तातडीनं कारवाई करण्याचीही मागणी। कर्ज काढून घेतलेल्या मोबाईलचा ईएमआय 60 दिवसात भरला नाही तर तुमचा मोबाईल लॉक होणार। थकीत रक्कम भरल्यानंतर शक्य तितक्या लवकर डिव्हाइस अनलॉक करावा लागेल। 1 जानेवारी 2027 हा नियम लागू होणार। भारतावर अमेरिका पुन्हा 100% टॅरिफ लावण्याची शक्यता, तर रशियाकडून पेट्रोलियम उत्पादन खरेदी करणाऱ्यांवर अमेरिका दंड लावणार। अमेरिकेच्या सिनेटमध्ये महत्त्वाचं विधेयक मंजूर। अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित, खराब हवामान आणि मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर आता जम्मूतून यात्रा तात्पुरती स्थगित, तर 28 ऑगस्टला छडी मुबारकच्या विशेष पूजेनंतर यात्रेची सांगता होणार।